आणि या सगळ्या प्रकरणावरती आता एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय ते आपण पाहूया. सरिता. धन्यवाद. पूर्वी निदा खान शेवटी पकडल्या गेली. निदा खानची मीडिया ट्रायल व्हावी का? तर नाही. निदा खान गुन्हेगार आहे का? ते आज सांगता येणार नाही, पण ती आरोपी आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. आणि ज्यात ती आरोपी आहे तो गुन्हा गंभीर आहे, ते प्रकरण गंभीर आहे. ती दोषी सिद्ध होईल किंवा ती दोषमुक्त सुद्धा होऊ शकते, पण आज या प्रकरणाचे भान तिची बाजू घेणाऱ्या राजकारण्यांना, राजकीय पक्षांना बाळगणं गरजेचं आहे. जिला पोलीस शोधतायत तिला लपवून ठेवणं, तिला आसरा देणं म्हणजेच आपल्या देशाच्या कायदेशीर प्रक्रियेवर अविश्वास असणे होय. ती दोषी नाही असा विश्वास जर तिच्याशी बोलल्यावर कोणाला वाटत असेल, जो विश्वास इम्तियाज जलील यांनी अनेकदा बोलून दाखवला, तो विश्वास त्यांचा असण्यातही काही गैर नाही, पण विश्वास आहे म्हणून तिला कायदेशीर प्रक्रियेसमोर जावं लागू नये म्हणून लपवण्याचं समर्थन करता येणार नाही. प्रकरण धर्मांतरणाचं आहे, त्यामुळे किमान ह्यावरच्या राजकारणात नेत्यांनी समाजभान राखावे ही माफक अपेक्षा. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.